नमस्कार मैत्रिणींनो, पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला खंडोबाचा चंपाषष्ठी नैवेद्य आणि तळी भरणी याची माहिती थोडक्यात सांगणार आहे। चंपाषष्ठी 18 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला आहे। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते। मणिमल या दोन दैत्याचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले। या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा करतात। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी हे खंडोबाला समर्पित केलेले आहे। खंडोबाचा चंपाषष्ठी नैवेद्य आणि तळी भरणी माहिती। खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा गोंधळी शिजवून त्यात दही व मीठ घालतात। कणकेचा रोडगा, भाकरी, वांग्याची भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात। देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो। तळी भरणे म्हणजेच एका तामणात देवाचे ताट, विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। तळी भरण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त लोक हात लावत असतात। त्यानंतर तिवटी व बुदली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात। दिवटी बुदले याचे महत्व असे आहे की मणी मल्हाराचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता, तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याची, पितळाची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ते पेटवावी आणि देवास ओवाळावी। ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे। नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी। नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विझवावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे।